तर पुरती का समजा तूर पीक पूर्ती पण याला सरकार जबाबदार आहे, याला हा हा केंद्र सरकार जबाबदार आहे, याला शेतकऱ्याचा काटा वागवला त्यानं 8 दिवसामध्ये बरोबर आहे. पुरा टोटल मालाचा काटा वागवला हा. त्यानं, केंद्र सरकार जबाबदार आहे याला. नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये. या ठिकाणी लाल तुरीची हाराशी सुरू झाली. पहिलीच हाराशी आपली. आज आहे 11 फेब्रुवारी बुधवार. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक फॉलो आणि शेअर करा, जेणेकरून दररोजचे बाजारभाव तुम्हाला मोबाईलच कळत जाईल, भेटत जाईल. तिकडे 7800 चालू आहे लाल तूर. 8010 चालू आहे ढीर. बघू शकता हा जो माल आहे 8010 होईल. 8010 बघू शकता माल. दुसरी हाराशी आहे. 99 8910 11 20 21 60 61 80 80 80 8980 8980 80 80 80 80 80 8980 80 80 माल बढ़िया है. 80 80 रामू सेठ 80 80 80 8980 बोला ना काका. बघू शकता माल 7980 झालेला आहे. 7980 बघू शकता माल. आणि गोण्या होत्या 26 आणि 2. इकडं 11 कट्ट्याची पीठ आहे. लाल तूर आहे. 7950 चालू आहे. 7950 बघू शकता माल आहे. 11 कट्टे. 7950 चालू आहे. 60 चालू आहे. तिकडे पलीकडे एक पीठ चालू आहे. तिन्ही भाव बघू आपण काय लागते तर. 8002 झाली इकडं. काय झाली? 7964 बघू शकता 7964 झाली. 7964 11 कट्टे होते. वेगवेगळा माल असतो, वेगवेगळ्या जाती आहे लाल तुरीमध्ये. जसं निर्मल, पंचगंगा, चारू. किती झाली? 8002 रुपये झाली. 8 लाख बघू शकता 8 गोण्या होत्या आणि 8002 झाली. 8002 माल बनायला विचारायचं बरं का. 1 2 3 4 5 5 5 5 8105 डिस्कशन होऊन देतात. 5 5 5 6 7 8 8 8 81 8 81 8 8108 8 8 8108 8 8 8 8108 बघू शकता माल जो माल याची बीट चालू आहे. 8108 चालू आहे. ठिकाणी आपल्या सोबत शेतकरी बांधव आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. कोणती तूर होती दादा? चारू होती का? किती एकर मध्ये होती? 4.5-5 एकर मध्ये. 4.5-5 एकर मध्ये. कितीचा उतार आला समजा? 10-11 झाला.
10-11 क्विंटल एकरी का? हा तर पुरते का समजा तूर पीक? तो पुरती पण याला सरकार जबाबदार आहे, याला हा हा केंद्र सरकार जबाबदार आहे, याला शेतकऱ्याचा काटा वाजवला त्यानं 8 दिवसामध्ये. बरोबर आहे. पुरा टोटल मालाचा काटा वाजवला त्यानं. हा. याला केंद्र सरकार जबाबदार आहे याला. हा हा सरकारचं धोरण चुकतं समजा. धोरण चुकतं म्हणजे आणि शेतकऱ्याच्या जवळ आलं की सरकार काहीतरी काही नवीनच पाडून देतं. हा हा जो करार आहे समजा करारामुळे भाव थोडे पडले. सोयाबीनची बी जखमारी झाली, हा कापसाची केली, हा हा मक्काची तर वाटच लावली, बरोबर मक्काची वाटत लागेल. वाटच लागली ना मक्काची. हा 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 मक्कावाले शेतकरी परेशानी आली. मक्का खाली मध्ये 1200-1300 वर मध्ये 1700 पर्यंत कधी मक्काची काहीच भाव असेल जर असले पुढच्या वर्षी मक्का टाकणार बी नाही शेतकरी. दिसणार नाही मक्का. हा, दिसणार नाही मक्का. जसं मागच्या 5 वर्ष अगोदर झालं का हा हा तेच कंडिशन होणार आहे मक्का पुढच्या वर्षी. बरोबर आहे. भाव किती लागला पाहिजे मक्काला मग? मक्का कमीत कमी 2000 रुपये काल पाहिजे, कमीत कमी. कमीत कमी आणि वर मध्ये 2500-3000. 3 नाही इकडे तरी 22, 24, 25 हमी भाव शासनानं घ्यायला पाहिजे होता. हा. शासनाचं नुसतं सांगते एक आणि करते. बरोबर आहे. आम्ही भाव 2400 ना मक्काचा. कुठं एक ठिकाणी चाली करणे द्या ना. छोटे लोकांचं माल चाली आजच्या कंडिशनला. बरोबर आहे. शेतकऱ्याचा एका बी शेतकऱ्याचा माल नाही जाईल. मक्काचा भाव तर एका बी शेतकऱ्याला माल नाही जाईल. बरोबर आहे. मग जो करार रद्द व्हायला पाहिजे समजा. करार स्वाक्षरी झाली नाही आणखी. 2-2.5 क्विंटल मक्का पडेल पहिली बारी. आता मागची मक्का 8-10 हेक्टर. बरोबर काय करणार त्या मक्का? या भावात तर पुरतच नाही ती. पुरत नाही ना. खर्च वाढा त्याचा. खर्च मजुरी वाढली, सारा खताचे भाव वाढले. याला सरकार जबाबदार आहे. सरकारनं करार रद्द केला पाहिजे जो करार आहे समजा. काय तर शेतकऱ्याच पुरा काटा वाजणार आहे. बादमध्ये रद्द बी करून काय फायदा होणार आहे? व्यापारीच बोलवणार आहे. हा चर्चा झाली तीच गलत झाली समजा. आणि नाही व्यापारीच बोलवणार आहे बादमध्ये. बरोबर आहे. याला जबाबदार सरकारच आहे ना. सरकार आहे. सरकारनं करार केलाच नाही पाहिजे आणि केला बी तर समजा त्याच्यावर फ्री ड्युटी द्यायला नाही पाहिजे. कर लावायला पाहिजे त्याच्यावर. एक महिन्यामध्ये शेतकऱ्याचा होता पुरा माल चेक होऊन जाणार आहे. बादमध्ये त्याने काही बी केलं तरी फायदा व्यापारच होईल, शेतकऱ्याचं काय राहिलं? बरोबर आहे. व्यापाऱ्याचा फायदा होईल, शेतकऱ्याचं नुकसान आहे. शेतकऱ्याने इकली बोलली 38-35 इकली. हा. बादमध्ये जर भाव वाढले तर त्यात मग थोडे शेतकऱ्याला भाव सापडला. हा आपलं 10%. हा आणि त्यामध्ये बी कराराचं सुरू झालं. चर्चेचा भाव पाडा. 500 रुपये भाव तुटले आता. बरोबर आहे. चालतं. भाव तुटले सोयाबीनचे. कराराचा मोठा फटका बसला समजा शेतकऱ्याला. शेतकऱ्याचं पुरं वाटून केलं ना. बरोबर आहे. चालतं. धन्यवाद भाऊ. शेतकरी नाराज आहे या करारावर. करार रद्द झाला पाहिजे हीच शेतकरी बांधवांची मागणी आहे. आपण आज येलो होतो जालना बाजार समिती आणि लाल तुरीच्या बऱ्याच हाराशी बघितल्या आणि आपण येले शिवाले ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी तूर उत्पादक शेतकरी आहे तसेच आडत दुकानदार आहे आणि त्यांची इथे एक मोठा लाल तुरीचा लॉट आलता. जवळपास किती कट्टे होते भाऊ? ही 75 कट्टे. 75 कट्टे. पहिला आपला परिचय द्या. माझं नाव रवी रावसाहेब जगताप, शिवाली ट्रेडिंग कंपनीचा संचालक, नवीन मोंढा जालना. बरं लाल तुरीची आवक कशी आहे? लातूरची आवक बरी आहे, चांगली आवक आहे आज. आणि खालीमध्ये काय विकू राहिलं समजा लाल तूर? 78 इकली कमीत कमी. हा. वरमध्ये 82, 82.5, 83 पर्यंत झालं. 3.5 सुपरमध्ये. 50 पर्यंत. आणि ॲव्हरेज मला काय का ते? ॲव्हरेज मला 78, 79, मीडियम माल 79, 78. फार खराब असलं तर 77 इकतं समजा. हां. बाकी 79, 8,000 पर्यंत बरेच माल इकते. कालचे भाव आणि आजचे भाव सारखेच आहे का काय? हो सारखेच आहे. सारखेच. सारखेच आहे. सारखेच. हो. कोण कुठाली तूर आलती? आज ही डोनगावची आलती. दोन गावची. हो मारुती पाटील कुंबळे म्हणून आहे डोनगाव. हा 75 कट्टे आलते. 75 कट्टे मोठा लॉट होता. मोठा लाट होता. काय भाव लागला तिला? 8,141. 8,141. आज क्वालिटी बघू शकता आपण. बघू शकता माल कसा आहे. थोडं हार्वेस्टर मटेरियल होतं. हां हां चावून देण्यात तिला हां आणि थोडं डाळ वगैरे आहे त्यात. 8,141 झालं. बघू शकता माल 8,141. 8,000. भाव वाढायची आहे काही शक्यता का स्थिर राहते भाव? नाही आता सांगतात नाही, आवकचं प्रेशर आहे. हां हां जाईल थोडी डिमांड कमी आहे त्यामुळे रेट स्थिरावलेल्या जागेवर सफिशियंट रेट आहे. आपण पांढरी तूर पाहू शकता. हां हां 8,300 वक्कल होतं. 25 कट्टे आणि 14 कट्ट्याचं वक्कल होतं. 2 वक्कल होते का? 2 वक्कल होते. काय ऐकली ती? 8,327. 8,327. हो. आणि पांढरी तूर काय चालू आहे सध्या खालीमध्ये? 77, 78 वरमध्ये 84, 84.5 पर्यंत विकली आज. आज थोडे वाढ आहे का भाऊ? 5-50 थोडे 5-50 रुपये पांढऱ्या तुरीत समजा. पांढऱ्या तुरीमध्ये. हो. आपण बघू शकता हे वक्कल एकदम सुपर माल होता घेऊ. 8,327 रुपये. मिल चलन माल आहे का? मिल चलन. बघू शकता माल 8,327 रुपये विकला तो. 8,327. हो. 2 लॉट होते ते? एक 25, 25 कट्टे आणि 14 एक 14 कट्टे. 14 कट्टे. बघू शकता 14 कट्ट्याची क्वालिटी कशी आहे. एकदम सुपर माल होता मिल चलन. कोणती तूर आहे समजा? ही खडका आहे का? गोदावरी. गोदावरी. मीडियम मध्ये होती गोदावरी. गोदावरी. चालतं. धन्यवाद. आज आपण जाणून घेतले लाल तुरीचे बाजारभाव तसेच पांढऱ्या तुरीचे बाजारभाव. या व्हिडिओमध्ये थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.